जय हिंद सर्वांना. सर्वांनी अभ्यास करा जेणेकरून जर भरती पडली तर तुम्ही परिपूर्ण पाहिजे. आज अनेक विद्यार्थी, अनेक मुली असतील, मुलं असतील, अभ्यासाच्या नावाखाली टिंगलटवाळी करायची, वेळ वाया घालवायचा, फक्त टाइमपास करायचा, अशा गोष्टी करतायत आणि करत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, तशा विद्यार्थ्यापासून, तशा मैत्रिणीपासून, तशा मित्रापासून वेळीच दूर व्हायचं, कारण आपल्याला वर्दी पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन विद्यार्थी, जर तुझं नियोजन योग्य असेल, तुला मार्गदर्शन योग्य असेल तर पहिल्या प्रयत्नात वर्दी मिळू शकते, हे लक्षात ठेव. त्यामुळे घाबरायचं अजिबात नाही. फक्त आपली 10 तास एका ठिकाणी बसायची कॅपॅसिटी, 2 तास ग्राउंड करायची कॅपॅसिटी असली ठीक, नसली तर गावातच खोऱ्यापाटी केलं तर काही हरकत नाही. कारण भरतीमध्ये 100 जागा असतील तर भावड्या, गंप्या, संदीप्या इथं लाख अर्ज असतात, लक्षात ठेवायचं. बरोबर. सहजासहजी तुला काही मिळणार नाही. यशाला शॉर्टकट नसतो. भरपूर माणसं सांगून गेली. जर तुला पहिल्यापासून टास्क पाहिजे असतील तर कमेंट मध्ये जायचं, लिंक टाकून ठेवलेली आहे. आपला टेलिग्राम चॅनल सूरज तांबरे कॉप्स जॉईन करायचा. पहिला प्रश्न बघा. 3 संख्यांची बेरीज 190 आहे. पहिली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे व दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे, तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा किती मोठी? बरोबर. या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित सोपं वाटतं, पण हे गणित सोपं नाही, हे लक्षात ठेवा. बरोबर. हे गणित सोपं नाही. या गणिताला तुमचं माइंड जबरदस्त पाहिजे. बरोबर. दुसरीच्या 3/4 पट म्हणजे दुसऱ्या संख्येला 4 ने भाग गेला पाहिजे. दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट म्हणजे दुसऱ्या संख्येला 9 ने देखील भाग गेला पाहिजे. मग अशी संख्या कोणती आहे तिला 4 ने 9 ने पण भाग जातो? तर ती संख्या बघा. 4 16 नाही, 20 नाही, 27 नाही. 27 ला 9 ने जातो पण 4 ने जात नाही. पुढे जर तुम्ही 36 पाहिलं तर 36 ला 4 ने जातो, 9 ने जातो. याचा अर्थ तुझी दुसरी संख्या झाली 36x. आता पहिली संख्या 36 गुणाकारामध्ये 3/4, 4 9, 36 9 त्रिक 27 ही झाली तुझी पहिली संख्या. बरोबर. आता तिसरी संख्या बघ. तिसरीच्या 9/8 पट कुठली संख्या आहे? दुसरी संख्या. मग तिसरी संख्या 36 गुणाकारामध्ये 8 छेदस्थानी 9. याची पलटी मारावी लागेल. का? कारण तिसरीच्या 9/8 पट दुसरी संख्या. बरोबर. 9 चोक 36, 8 चोक 32 झाली तुझी तिसरी संख्या. बरोबर. 32. तिसरी संख्या काय झाली भावड्या तुझी? 32. आता या सगळ्यांची बेरीज काय येते? 190 येते. मग बघ 7 आणि 7 13 आणि 2 15 ला 5 हात 4 1 3 आणि 3 6 आणि 3 9 95. x बरोबर 190. x बरोबर 190 छेदस्थानी 95. x बरोबर 95 दोन्ही 190. x ची किंमत आली 2. पहिली संख्या 27 गुणाकारामध्ये 2 54. तिसरी संख्या 32 गुणाकारामध्ये 2 बरोबर 64. आपल्याला प्रश्न काय विचारला भावड्या? तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? 54. 64 वजा 54 बरोबर 10 ने मोठी आहे. पर्याय क्रमांक 1 झालं तुझं उत्तर. ज्याला गणित कळालं, ज्याला गणित काय म्हणतंय कळालं, त्याला मार्क मिळतो. असल्या गणितामध्ये गणित काय म्हणते, तुम्ही XY पद्धतीने गेलात तर तुमच्या दांड्या उडाल्या, कारण तुम्हाला तेवढा वेळच पुरणार नाही. च्या ज्याला कळालं त्याला गणित कळालं. बरोबर. व्हिडिओ आणखी एकदा पाठीमागे घ्यायचा. मी काय म्हणतोय, कुठल्या ठिकाणी काय सांगतोय बघायचं. बरोबर. पुढचा गणित बघा. 9999 वजा 999 वजा 99 वजा 9 बरोबर प्रश्नचिन्ह. अशा प्रश्नामध्ये काय करायचं? लास्टचे किती आहेत? 9 आहेत. 1 2 3 4. वजा ज्यावेळेस वजा असेल, सिरियल सेम असेल, त्यावेळेस काय करायचं? पहिल्या 9 वर 0 द्यायचं. सिरियल नुसार 1 2 3 यांचा तुम्हाला काय करायचा? गुणाकार करायचा.
9 त्रिक 27 ला 7 हातच्याले 2, 9 दोन्ही 18 आणि 2 20 ला 0 हातच्याले 2, 9 एक 9 आणि 2 11 ला 1 हातच्याले 1, 9 0 0 1 ला 1. आता आलेली संख्याने ही यांची तुला भावड्या वजाबाकी करायची आहे. कर. 9 मधून 7 गेलं 2, 9 मधून 0 गेलं 9, 9तून 1 गेलं 8, 9तून 1 गेलं 8. तुझं उत्तर आलं 88 92. करून बघ, हेच उत्तर आलं पाहिजे. बरोबर. पुढचं बघ 6666 वजा 666 वजा 66 वजा 6 याचं उत्तर मला तुझ्याकडनं अपेक्षित आहे. बरोबर. याचं उत्तर काय मला तुझ्याकडनं अपेक्षित आहे. कमेंट कर. पुढचा प्रश्न बघ. एका संख्येच्या 4/5 पटीमधून 3 वजा केले असता वजाबाकी 45 येते तर ती संख्या कोणती. बरोबर. प्रश्नाची मांडणी जमली पाहिजे. बरोबर. अशा प्रश्नांची मांडणी जमली तर तुला 1 मार्क मिळतो, नाही तर तुला मार्क मिळत नाही. वर्दी तुझ्यापासून लांब लांब दूर 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 फार लांब जाते. का तर तुला प्रश्न समजत नाही. बरोबर. प्रश्न काय म्हणतो की एका संख्येच्या, मी तुला सांगितलं एका संख्येच्या म्हटलं की गुणाकार 4/5 पटीमधून 3 वजा केलं तर वजाबाकी काय ते 45 होते. सोडव. 4 गुणाकारामध्ये x 4x डायरेक्ट घेऊन जा. 5 त्रिक 15 45 पाच करायचं. बरोबर. वजा 5 त्रिक 15 गुणलं बरोबर या 45 न 5 5 25 4 25 200 आणि 25 225 झाला तुझा गुणाकार. बरोबर. हे वजा इकडे घेऊन जा. अधिक कर. 4x बरोबर वजा अधिक केलं 225 अधिक 15 240 x बरोबर 240 छेदस्थानी 4 साइन चौक 24 शून्याला 0 तर ती संख्या काय भावड्या 60. ज्याला गणिताची मांडणी जमली त्याला गणित जमतं. बरोबर. इथं डायरेक्ट काय केलं, ह्या 5 ने 3 ला गुणून 45 ला गुणलं, कारण 5 तुम्हाला तिकडे घेऊन जावंच लागला. तिरकस गुणाकार 5 त्रिक 15 येतो. बऱ्याच जणांना माहित असतं 4 1 4 म्हणून ते डायरेक्ट करतो आपण तसं. नाहीतर माणसाला हे काय नवीनच करतोय, कुठलं करतोय. बरोबर का. पुढे बघ. 1000 चा वर्ग वजा 999 चा वर्ग. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं प्रश्न पडतो हे सोडवायचं कसं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही क्रमगत 2 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची वजाबाकी त्या 2 संख्यांची बेरीज असते. बरोबर. सिद्ध करून दाखवतो तुम्हाला. बघा 5 चा वर्ग किती रे भावड्या 25. क्रमगत म्हटलं तर 5 च्या पाठीमागची संख्या कोणती 4 चा वर्ग किती 16. या दोघांची वजाबाकी या दोघांची बेरीज असते. 4 आणि 5 बेरीज आली 9. 25 मधून 16 गेलं वजाबाकी आली 9. म्हणजे या दोघांची तुला काय करायची बेरीज करायची आहे. लक्षात ठेव. या दोघांची बेरीज आली 9 ला 9 9 ला 9 9 ला 9 1999 पर्याय क्रमांक 3. बरोबर. नियम लक्षात ठेव. कोणत्याही क्रमगत 2 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची वजाबाकी त्या 2 संख्यांची बेरीज असते. लक्षात ठेव. बरोबर. सातत्य, सराव, मेहनत बरोबर यश. तू जर असे नियम लक्षात ठेवले नाहीत, तुझ्या डोक्यात हा नियम बसला नाही तर तू परीक्षेमध्ये गेला, तुला प्रश्न पडला, तुझी काय होणार चलबिचल. तू 1000 चा वर्ग 999 चा वर्ग काढत बसणार. मग याच्यामध्ये तुझा काय जाणार बाळा 90 मिनिटांमधला बराच वेळ जाणार. पण तुला जर नियम माहित असेल की क्रमगत कोणत्याही नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची वजाबाकी ही त्या 2 संख्यांची बेरीज असते, तुझा वेळ वाचला, तुला 1 मार्क मिळाला. दुसऱ्यापेक्षा 1 पाऊल पुढे राहणे म्हणजे काय करणे. ती एका ठिकाणी जाऊन उभारला तर त्याच्या पुढे जाऊन 1 पाऊल उभं राहायचं असं का नाही. काही जणांना असंच वाटतं, तसं नाही. दुसऱ्यापेक्षा 1 पाऊल 2 पाऊल पुढे राहणे म्हणजे काय सराव, सूत्रपाठ करणे. ज्याच्या एक मोहनच आहे की गणिताच्या जंगलामध्ये जात असताना सूत्रांची कुऱ्हाड खांद्यावर पाहिजे. सूत्र तुझी पाठ पाहिजे. सूत्र 300 400 आहेत. पूर्ण गणित जर भरतीचं शिकायचं असेल तर 300 400 सूत्र आहेत. ती तुझ्या डोक्यामध्ये पाहिजे. शॉर्ट तुझ्या डोक्यामध्ये पाहिजे. मग त्यासाठी तुला काय करावं लागेल, एका ठिकाणी बसून अभ्यासच करावा लागेल. झाडावर चढून सूत्रपाठ होणार आहे ती का नाही. कॉलेजच्या बाहेर बसून सूत्रपाठ होणार का गंप्या नाही. कॅन्टीन मध्ये उधारी लावून सूत्रपाठ होणार आहे ती का नाही. बरोबर.
वेळ, ज्याला वेळेचं नियोजन कळालं, ज्याला वेळेचं महत्व कळालं, ज्याला वेळेला वेळ देता येते त्याची वर्दी. बरोबर. पुढचा प्रश्न बघा. बघा, एका खोक्यात 500 अंडी आहेत, 3/25 फुटली, उरलेल्या पैकी 4/5 अंडी विकली, उरलेल्या अंड्यांची संख्या. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं हे असलेच ते सोपं आहे, पण मित्रा हे सोपं आहे, पण पुढे चल बघ तुला होतं. 500 अंड्यापैकी 3/25, 500 अंड्यापैकी 3/25 अंडी काय झालं? 25 1 25, 25 2 50, 0 0, 20 3, याचा अर्थ 60 अंडी फुटली. पहिली स्टेप. उरलेल्या अंड्यापैकी 500 मधून 60 गेले, किती राहिले भावड्या? 440 अंडी गुणाकारामध्ये 4/5 अंडी विकली. 4/5 अंडी. 5 1 5, 45, 4 शिल्लक राहिलं, 45, 88 गुणाकारामध्ये 4, 8 चोक 32 ला 2, हातचारे 3, 8 चोक 32 आणि 3 35, 352 अंडी विकली. आता 440 मधून 352, विद्यार्थी काय करतो? 500 मधूनच 352 वजा करायला बघतो, कारण गडबड असते. तुला ही वजाबाकी 440 मधून करायची. बरोबर. 440 वजा 352. बरोबर. 8 मधून आपलं सॉरी 10 मधून 2 गेलं, 8, इथे किती होतं? 3, 3 मधून 5 जात आहे का? इकडे घ्या. 13 मधून 5 गेलं, 8, 88 अंडी तुझी शिल्लक आहे. बरोबर. बघितल्यावर सोपं वाटतं, पण सराव केल्यावर हे सोपं असतं. कुठलंही गणित बघितल्यावर सोपं नसतं, त्याला सराव केल्यावर सोपं वाटतं, हे लक्षात ठेव. पुढे क्लास घ्यायचा असेल तर व्हिडिओ जागेवर थांबव, सगळं वाचून घे, आवडलं तर नंबरला कॉन्टॅक्ट कर. पुढे बघ. एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालील पैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शवणारी नाही? बघा, प्रश्न इथपर्यंत वाचायचा. काही विद्यार्थी काय करतात? खालील पैकी दर्शवणारी वाचतात. मग 40 35 36, चला कुठल्या संख्येला 4 ने बघतो? जातो की 40 ला? घ्या पहिला पर्याय. बरोबर. पण प्रश्नांच्या शेवटी काय म्हणते? नाही. म्हणजे असा पर्याय शोधायचा आहे की त्या पर्यायाला 4 ने भाग जात नाही. का? कारण मुलांची x अधिक मुलींची 3x 4x, टोटल पट किती आहे रे? 4x. म्हणजे पर्यायामध्ये अशी कोणती संख्या तिला 4 ने भाग जात नाही? बघा, 40 ला जातो, 36 ला जातो, 128 ला जातो, 35 ला 4 ने भाग जात नाही. म्हणजे 35 ही संख्या त्या वर्गाचा पट दर्शवित नाही, हे लक्षात ठेव. बरोबर. मुलांची 1 असेल तर मुलींची 3, 3 आणि 1 4, म्हणजे पर्यायातील कुठल्या संख्येला 4 ने भाग जात नाही अशी संख्या शोधायची. बरोबर. 40, कारण की बघा मुलींची 10 असेल तर आपलं सॉरी मुलांच्या संख्येचे तप्पट, मुलांची 10 असेल तर मुलींची 30, दोघांची बेरीज 40. बरोबर. आता बघा मुलांची 9 असेल तर मुलींची 27, दोघांची बेरीज 36. इथं पण करून बघा, उत्तर तुमचं बरोबर येणार. पुढे प्रश्न बघा. एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त आला, तर ती संख्या कोणती? प्रश्न काय म्हणतो की 12 ने गुणायचं तर पण चुकून काय झालं? 21 ने गुणलं. त्याचा परिणाम काय झाला? गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त. एक लक्षात ठेवा, फॉर्म्युला सांगतो, कमी, लक्षातच ठेवायचं, कमी किंवा जास्त आलेला गुणाकार. लक्षातच ठेवा, कमी किंवा जास्त आलेला गुणाकार छेदस्थानी गुणणाऱ्या संख्यांची वजाबाकी. गुणणाऱ्या संख्यांची वजाबाकी. बावड्या गंप्या लक्षात ठेव, हे फक्त इथं लिहितोय पण हे अगदी सोपं आहे. बरोबर. कमी किंवा जास्त आलेला गुणाकार किती रे? 108. आता 21 मधून 12 गेलं किती? 9, 9 1 9, शिल्लक राहिले 1, 9 2 18. ती संख्या बावड्या कोणती? 12 असणार आहे, लक्षात ठेव. आता हे तुझं काम आहे. बरोबर. इथपर्यंत व्हिडिओ कोण पाहते कोण नाही मला सांगतोय. एका संख्येला 17 ने गुणण्याऐवजी चुकून 25 ने गुणले, गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 120 ने जास्त आला, तर ती संख्या कोणती? उत्तर काय करायचं? कमेंट करायचं. पुढे
दोन संख्यांचा गुणाकार 15 आहे, त्या प्रत्येक संख्येची तिप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर किती येईल? दोन संख्यांचा गुणाकार 15. तुला संख्या दिल्यात का? नाही. एक लक्षात ठेव, इथं गुणाकार असलं, गुणाकारामध्ये पटीचा वर्ग. गुणाकार किती? 15. गुणाकार पट म्हणजे किती? तिप्पटचा वर्ग. 15 गुणाकारामध्ये 3 चा वर्ग 9. 15 9 135. तुझी उत्तर आलं 135. बरोबर. दोन संख्या. बरं ठीक आहे, चला दोन संख्या 3 गुणाकारामध्ये 5, या दोघांचा गुणाकार 15 आहे. अगदी बरोबर आहे. 3 ची तिप्पट 9, 5 ची तिप्पट 15. असं केलं तरी सोपं आहे. ह्याचं पण उत्तर 135, ह्याचं पण उत्तर 135च येणार आहे. जे तुम्हाला करायचं असं करायचं असलं करा, पण माहित पाहिजे. बरोबर. उद्देश फक्त एवढा की हा प्रश्न लगेच सुटला पाहिजे आणि मार्क मिळाला पाहिजे. पुढचा प्रश्न बघ. 8201 गुणाकारामध्ये 9999. या प्रश्नाला पण विद्यार्थ्याला काय वाटतं? भीती वाटतं. पण कुठल्याही संख्येला जर 9 ने 99 ने 999 ने 9999 ने गुणायचं असेल तर काय करायचं? त्या संख्येमधून 1 वजा करायचं. 8201 मधून 1 वजा केलं किती आलं रे? 8201 वजा 1. उत्तर आलं 8200. हे 8200 असंच ठेव. किती 9 आहेत? 4 9 पुढे 4 9 असंच लिह. आणि या संख्येतनं फक्त तुला 8200 वजा करायचं. याच्यातून 8200 वजा केलं, तुझं उत्तर येऊन राहील 9 ला 9, 9 ला 9, 9 ला 9, 9 मधून 2 गेलं 7, 9 मधून 8 गेलं 1, 0 ला 0, 0 ला 0, 2 ला 2, 8 ला 8. हे असेल तुझं फुल अँड फायनल उत्तर. हे लक्षात ठेव. हे काय असेल? तुझं फुल अँड फायनल उत्तर. असंच करावं लागेल. बघ आता सांगतो तुला. बघ आपण जर काय केलं? 7 गुणाकारामध्ये 9. बरोबर. 7 मधून 1 वजा केलं 6. 9 ला 9 आहे असं लिहिलं. 6 आहे असं वजा करा. 6 तून आपलं 9 मधून 6 गेलं 3. 7 9 63. आलं का? आलं. 9 ने गुणायचं असेल, 99 ने गुणायचं असेल, 999, 9999 गुणायचं असेल काय करायचं? त्या संख्येमधून फक्त 1 वजा करायचं. आणि हाय संख्या त्यात पुढे जेवढं 9 असतं तेवढं 9 लिहा. तीच संख्येतून वजा करा, तुमचं उत्तर निघून जाईल. पुढचा प्रश्न बघा. 0.4 गुणाकारामध्ये 0.4 गुणाकारामध्ये 0.4 छेदात 0.04 गुणाकारामध्ये 0.4. बरोबर. आहे अशा संख्या बाजूला काढून घ्या. 4 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 4 छेदस्थानी 4 गुणाकारामध्ये 4. 4 ला 4 कॅन्सल, शिल्लक राहिलं 4. आता एक लक्षात ठेवा, इथे 4 हे उत्तर आहे का? हे कधी ठरवायचं? पहिल्यांदा वरी पॉइंट किती आहेत? पॉइंट सोडून घर किती आहेत? 1 2 3. पॉइंट सोडून घर आहेत. वरी 3 आहेत. खाली 1 2 3. खाली पण 3. वरी पण घर 3 आहेत, खाली पण घर 3 आहेत. याचा अर्थ उत्तरावर कुठेही पॉइंट सोडून घर येत नाहीत. याचा अर्थ उत्तर सिंपल साधी संख्या म्हणजे 4च येणार. पर्याय क्रमांक 3. दोन्ही ठिकाणी पॉइंटची संख्या समान असेल तर उत्तरावर कुठलाही घर सोडून पॉइंट येत नाही. हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला मजेशीर आहे. बघा 0.9 गुणाकारामध्ये 0.09 गुणाकारामध्ये 0.009 छेदस्थानी 0.0009. याचा तुम्हाला काय करायचा आहे मित्रा? भागाकार करायचा आहे. संख्या बाजूला काढ. 9 गुणाकारामध्ये 9 गुणाकारामध्ये 9 छेदस्थानी 9. 9 ला 9 कॅन्सल, 99 81. 81 उत्तर आहे का? नाही. थांबायचं. पुढे बघ. 1 2 3 3 6. पॉइंट सोडून घर आहेत 6. खाली 4. बरोबर. खाली आहेत 4, वरी आहेत 6. दोघांची वजाबाकी केली 2 आली. ही 2 घर कुठे जास्त आहेत? अंशामध्ये जास्त आहेत. जर अंशामध्ये घर जास्त असतील तर तेवढी घर सोडून उत्तरावर पॉइंट द्यायचा आहे. हे 1 2 इथं दिला, पॉइंट इथं दिलं, 0.81 तुझं उत्तर आहे. अंशामध्ये दोघांची वजाबाकी, अंशामध्ये घर आहेत 6, छेदामध्ये आहेत घर 4, दोघांची वजाबाकी आली 2. पण ही 2 वजाबाकी कुठं जास्त आहे? अंशामध्ये जास्त आहे. म्हणून आलेल्या उत्तरावर 2 घर सोडून पॉइंट दे. जर घर छेदात जास्त असतील तर आलेल्या उत्तरावर तेवढी घर 0 दे. बरोबर.
आता मी सांगतो त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करा. 0.8 गुणाकारामध्ये 0.8 गुणाकारामध्ये 0.008 छेदस्थानी 0.0000008 ह्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करा. बरोबर, ह्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करायचं आहे. छेदात जर घरं जास्त असतील तर तेवढे घरं उत्तरावर 0 द्यायचं, लक्षात ठेव. पुढे बघा, -15 गुणाकारामध्ये -15 बरोबर प्रश्नचिन्ह. आता विद्यार्थी काय करतो, वजा चिन्ह दिसतंय म्हणून वजा 225 कडे जातो गेलेत, बाहेर आल्यावर कळले मायनसला मायनस कॅन्सल होतं. 15 गुणाकारामध्ये 15 225, मायनसला मायनस कॅन्सल. इथं जर फक्त एक वजा असतं तर उत्तर वजा आलं असतं, बरोबर. पण इथं वजाला वजा कॅन्सल होतं, हे लक्षात ठेवा. बरोबर, उत्तर आलं 225 वजा 225 येत नाही. पुढचा प्रश्न बघा. 169 गुणाकारामध्ये 64 बरोबर 10,816. बघा, संख्या पण जाग्यावर, उत्तर पण जाग्यावर. पण पुढे तुम्हाला थोडं कन्फ्युज केलंय. काय केलंय, 16.9 गुणाकारामध्ये 0.064 बरोबर. इथं फक्त एक करायचं, 1 आणि 3, 1 अधिक 3 बरोबर 4. म्हणजे पर्यायामध्ये 4 घरं सोडून ज्या ठिकाणी पॉइंट आहे ते तुमचं उत्तर आहे. बरोबर, उत्तर काय असणार, हेच असणार. पण त्या उत्तरामध्ये फरक काय आहे, फक्त 4 घरं सोडून पॉइंट आहे. मग बघा इकडे बघा, आहे का, आहे. इथं 3 घरं हे उत्तर नाही, इथं 5 घरं हे उत्तर नाही, इथं 6 घरं हे उत्तर नाही. 4 घरं सोडून पॉइंट कुठं आहे, इथंच आहे. बाकी काय करत बसायचं नाही, एवढं तुमचं उत्तर आहे. जर दोन संख्यांचा गुणाकार शेवटी 0 येत असेल तर त्या ठिकाणी कन्फ्युजन असतं, हे लक्षात ठेवा. बरं, जर क्लास लावायचे असतील तर सगळी माहिती वाचून घ्या आणि दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.